नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित वीर प्रताप मोहिते भाग 11. कारमध्ये बसताच ती शांत झाली. बाहेरचे दिवे जात होते. शहर आता रात्रीच्या लाईटमुळे चमचम करत होते. दादा, ती अर्धवट झोपेत बोलली. हां बोल. गिअर टाकतच तो तिला बोलला. आज खूप फन, ती आनंदाने म्हणाली. मलाही, तोही हसून तिच्या डोक्यावर थोपटून म्हटला. मी लकी आहे ना, ती हळूच म्हणाली. नाही, लकी तर मी आहे, तो हलक्या आवाजात म्हणाला. वीरचा हात स्टिअरिंगवर घट्ट झाला. ती काही ऐकण्याआधी झोपीही गेली. तिचा छोटासा हात त्याच्या हातावर पडला. वीरने कार सावकाश चालवली. आपल्या एका हाताने तिला घट्ट धरत आता तो ड्रायव्हिंग करत होता. आज त्याला पहिल्यांदाच जाणवलं, बिझनेस, डील, नाव यापेक्षा हे खूप वेगळं आहे. आपल्याला कोणीतरी दादा म्हणणं हेच खरं जिंकणं आहे. गाडी चालवता चालवता तो अधूनमधून तिच्याकडेही पाहत होता. एक वेगळे समाधान आज त्याला लाभत होते. कुणीतरी आपले या जगात आहे ही गोष्टच आता त्याच्यासाठी खूप भारीवाली फिलिंग्स होती. ती इतक्या लवकर झोपली पण? तो तिला बालशयात न उठवता आपल्या कडेवर घेऊन येतो. तिला असं झोपलेलं पाहून त्या सकाळच्या काकीला आश्चर्य वाटतं. त्या त्याच्याकडून घेत त्याला आश्चर्यानेच बोलतात. हो, आज खूप खेळली ना पार्कमध्ये, त्याने उगा स्माईल करत म्हटलं. बरं, दत्तक प्रोसेसचं पुढं काय झालं? त्याने आता गांभीर्याने विचारलं. हो सर, आता त्या काकी बोलायला लागल्या. तुम्हाला ही न्यूज दुपारीच सांगायची होती, पण जरा गडबडीत असल्याने त्या जरा खजील होऊन बोलल्या. बरं, आत्ता सांगा. त्याने जास्त पुढे काही न बोलता त्यांना पुढे सांगा म्हणून सांगितलं. हो, पण आधी हिला हिच्या रूममध्ये ठेवते आणि मग आपण आपले बोलणे कंटिन्यू करू, त्या काकीने म्हणताच त्याने मग त्यांच्याकडून कावेरीला घेतले आणि तिच्या रूममध्ये नेऊन तिला बेडवर झोपवले. सोबत तिच्या अंगावर हलके पांघरून घालायला विसरला नाही. ती बेडवरून पडू नये म्हणून त्याने 2-3 उशासुद्धा सेट केल्या. तुझ्यामुळे आज माझा पूर्ण दिवस खूप छान गेला पिल्लू, म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसं तिच्या चेहऱ्यावर आता स्माईल आली, ज्यामुळे तिच्या त्या डिम्पल्स खूप क्यूट त्याला भासल्या. तिच्या गालावर आता आपला ओठ टेकून मग तो जायला निघाला. डाटा, अस्पष्ट असा आवाज आला. तसं त्याने मागे वळून पाहिले तर तिने त्याचा हात पकडला होता, हलकासा, पण डोळे मात्र तिने उघडले नव्हते. हा पिल्लू, तो तिच्या केसावरून हात फिरवत बोलतो, पण पुढे ती काहीच बोलत नाही. हो, पण हात त्याचाही सोडायला तयार नव्हती. तो गालात हसतो. हा अनुभव नवीन तर होताच त्याच्यासाठी, पण एक गोड मुमेंट होता जो आपल्या मेमरीत फिट करू पाहत होता. मिस्टर वीर, येताय ना? तो तिच्याकडे एकटक पाहण्यात इतका गुंग झाला होता की आपण कुठे आहोत आणि किती वेळ उभे आहोत याचंही त्याला भान नव्हतं. शेवटी त्या काकी 20 मिनिटं होऊनही तो अजून आला नाही म्हणून त्याच तिथे आल्या होत्या. हो, त्यांचा आवाज ऐकून तंद्री भंग पावली आणि त्याने आपला हात तिच्या हातातून अलगद सोडवत म्हटले. मिस्टर वीर, ही तुमची फाईल. ते आता संस्थापकाच्या केबिनमध्ये होते. इशिता नसली की तिथला सर्व कारभार या काकीकडे असायचा. त्यामुळे आता तिथल्या इन्चार्ज होत्या आणि ओघाने त्यांना त्या केबिनमध्ये बसायचा हक्क होताच. त्या आता त्याच्यासमोर एक फाईल धरत बोलतात. तसं तोही आनंदाने ती फाईल आपल्या हातात घेतो. व्हॉट? इट्स नॉट पॉसिबल. पण फाईलमधली कागदं पाहून मात्र तो आता चाट पडतो आणि जोरातच ओरडतो. व्हाय नॉट पॉसिबल? टेल मी मिस्टर वीर. तोच एक मागून आवाज ऐकू येतो. तसं त्या व्यक्तीकडे आता तो रागात पाहायला लागतो. कौस्तुभ, फायनली आपलं मिशन कंप्लीट झालं म्हणायचं. इकडे काव्या कौस्तुभच्या केबिनमध्ये होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
हो, पण बावळट. कौस्तुभ उगाच त्या बंद खोलीतही इकडे तिकडे पाहत म्हणतो. तुला कोणी इथे यायला लावले होते? कोणी पाहिले तर? आवाजात भीतीमुळे कंप होता. डोंट वरी, कुणीही आज नाही कंपनीत. खास करून तुझा मित्र तर बिलकुल नाही. ती आता हसूनच बोलते. हो, पण तरीही कौस्तुभला मात्र तिला पाहून घाम सुटला होता खरा, पण तो तसं काही चेहऱ्यावर दाखवत नव्हता. चिल, आज संडे आहे आणि तुझा मित्र नसणार आहे. ती मात्र पायावर पाय ठेवत बोलते. तसा तोही रिलॅक्स होत बोलतो. मग पुढे काय करायचं ठरवलं आहे? त्याने आता हसत तिला विचारलं. तेच, मिस्टर वीर प्रताप मोहितेला प्रेमात माझ्या बर्बाद करायचं. तिनेही त्याला डोळा मारत म्हटले. हो, ते तर आहेच, पण कौस्तुभला मात्र ती पुढे काय करणार हे जाणून घ्यायचं होते. पण प्लॅन काय आहे? सध्या तरी काहीच नाही, पण ती मात्र आता मागे डोके टेकवत बोलते. 4 वर्षापूर्वी ज्यानं माझं आयुष्य बर्बाद केलं, ज्यानं माझं ज्यूस स्पॉईल करून माझ्यावर बलात्कार केला आणि मला तसेच मरणाच्या दारात सोडून निघून गेला, त्या माणसाला जगण्याचा काही एक अधिकार नसतानाही तो मात्र आता निवांत जगत आहे. आणि ती, जिच्या नशिबात हे घडले, ती अजूनही त्याची शिक्षा काही चूक नसताना भोगते. आपले मातृत्व हरवून. तिच्या डोळ्यात आता अंगार दिसत होते. डोळे लाल झाले होते. डोकंच काय, पण रागाने आता संपूर्ण शरीर तापले होते. 4 वर्षापूर्वी एक अशी घटना घडली होती की त्याचे पडसाद तिच्याच काय, पण वीरच्या आयुष्यातही उमटले होते. कॉलेजच्या पार्टीत वीरने तिच्या ज्यूसमध्ये ड्रग्ज असे टाकले होते की ज्याच्यामुळे तिला ती रात्र आठवत नव्हती ना त्या रात्रीचं काही. त्यातच तिचा 3 वर्षापूर्वी खूप मोठा अपघातही झाला, ज्यात तिची मेमरी लॉस झाली होती. कौस्तुभ वीरचा तर कॉलेज मित्र होताच, पण काव्याचा सख्खा मावस भाऊ. ही गोष्ट वीरला माहीत नाही अजून. जेव्हा 3 वर्षापूर्वी तिच्या अपघाताबद्दल त्याला कळाले, तेव्हा मात्र त्याला झटका बसला होता. त्याचा विश्वासच बसत नव्हता की आपल्या बहिणीचे हे हाल आपलाच मित्र करेल म्हणून. आणि आता त्याला बर्बाद करण्यासाठीच तो आपल्या बहिणीच्या मदतीला धावून आला होता. काव्या जशी त्या अपघातातून बाहेर पडली, कोमातून बाहेर आली, तसं कौस्तुभने यामागे वीरचा हात असल्याचे सांगितले. तसं तिने शपथ घेतली की वीर प्रताप मोहिते याच्या आता बर्बादीचे दिवस सुरू झाले म्हणून. आपल्या प्रेमात पाडून त्याला त्याच्याच आयुष्यातून उठवायचे म्हणून. ती त्यासाठी काहीही करायला तयार होती. फक्त बदला हा शब्द तिच्या शरीराच्या प्रत्येक भागात उमटत होता. हे लग्न त्याच्या घरात प्रवेश मिळवून त्याच्या बर्बादीचे तिचे पहिले पाऊल होते, ज्यापासून वीर अनभिज्ञ होता. त्याला आपल्या मित्राचा हा प्लॅन कळेल का? आणि खरंच वीर तिच्या या सर्व गोष्टीला कारणीभूत होता का? हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा वीर प्रताप मोहिते. बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. नवीन असाल या चॅनलवर तर पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कथेचा नेक्स्ट पार्ट आला की तुम्हाला लगेच त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद.